भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मान्य अपर आयुक्त श्री रवींद्र ठाकरे सर यांच्या प्रेरणेतून आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम 9 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळेतील मुलांना विविध व्यावसायिक शिक्षणाविषयी माहिती मिळावी या संबंधाने सदरचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाकरता कुमारी प्राजक्ता मंगल भोसले, शेषनगर, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर ह्या उपस्थित झालेल्या आहे. मॅडमचं शिक्षण हे BE कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि YCC कॉलेज नागपूरमधून केलेलं आहे. तसंच डिप्लोमा इन कार डिझाईन इटलीमधून केलेलं आहे आणि MA इन ऑटोमोटिव्ह हे लंडनमधून केलेलं आहे. खरं म्हणजे मुलींसारखं एक आपल्या मुलगी असतानाही इटली आणि लंडन यासारख्या देशांमध्ये जाऊन कार डिझाईनचं शिक्षण घेणे हे खरोखरच एक अभिमानास्पद बाब आहे. मी प्राजक्ता मॅडमला विनंती करतो की आमच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहातील मुलांना आपलं एकूण कसं अनुभव राहिलं शिक्षणाबद्दलचं याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. माझं नाव प्राजक्ता मंगल भोसले. मी नागपूरची राहणारी आहे. माझा जन्म नागपूरमध्ये झाला आहे. मी 1ली ते 4था वर्ग अतुलेश कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण केलेलं आणि मग सेंट झेवियर ह्या विद्यालयातून मी 10वीपर्यंत शिक्षण केलं. 11वी 12वी माझं आंबेडकर कॉलेजमध्ये ॲडमिशन झाली. मी ST कॅटेगरीमध्ये होती म्हणून माझं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. मी शाळेत असताना मला गाड्या म्हणजे कार्स किंवा ज्या गाड्या आहेत ह्याची मला खूप आवड होती. गाड्यामध्ये बसून फिरण्याची आणि त्या आवडमुळे म्हणजे एक माझ्यामध्ये एक वेगळीच आवड निर्माण झाली शाळेमध्ये असताना की ज्याच्यामुळे मी न्यूजपेपरमध्ये किंवा मॅगझिनमध्ये आलेल्या कार्सचे सगळे छोटे छोटे कटआउट्स मी काढायची आणि घरी ठेवायची आणि मला लहानपणापासून मला कलेची खूप आवड होती. म्हणजे मला ड्रॉइंग करणे, स्केचिंग करणे किंवा काही दुसऱ्या पेंटिंग करणे ह्या सगळ्या गोष्टींची आवड होती आणि ह्याच्यामध्ये मला काहीतरी शिक्षण करायचं होतं. पण आई वडिलांची माझ्या इच्छा होती की आम्ही आम्ही म्हणजे मागासलेल्या जातीतून आलेलो आहे. तर आमच्या मुलींनी पण आम्ही एवढे वाईट दिवस काढले, आम्ही एवढ्या कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतलं. तर त्यांची अशी इच्छा होती की मी सुद्धा शिक्षण घ्यायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे, डॉक्टर किंवा इंजिनियरच बनायला पाहिजे. म्हणून 12वी नंतर मी YCC इथे ॲडमिशन घेतली आणि YCC नागपूरचं जे कॉलेज आहे ते खूप चांगलं कॉलेज आहे नागपूरचं आणि महाराष्ट्रामध्ये ते चांगलं कॉलेज आहे आणि माझी तिथे ॲडमिशन मी ST मध्ये होती म्हणून माझी इझिली ॲडमिशन झाली तिथे. पण मला इंजिनिअरिंगमध्ये इतकी आवड नव्हती. मी इंजिनिअरिंग YCC मध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजीमधून केलं आणि तिथे मला ॲक्च्युली शिक्षणाचा त्रास गेला कारण माझी मुळातच कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये आवड नसल्यामुळे पण मी त्याच्यावरही म्हणजे मेहनत करून चांगले मार्क्स कमवून मी तिथून डिग्री पास झाली आणि माझी इंजिनिअरिंग डिग्री मला प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर मला ॲक्च्युली डिझायनिंग मध्येच काहीतरी करायचं होतं. म्हणजे कलेचा हा जो मार्ग होता त्याच्याकडेच वळायचं होतं. म्हणून मी
ऑनलाईन इंटरनेट याद्वारे मी सर्च करत होते खूपशा गोष्टी, की जेणेकरून मला या मार्गात काहीतरी कुठलं तरी शिक्षण करायची अं, संधी मिळणार. आणि मी खूप सर्च केलं, खूपशा वेबसाईटवर मी बघायची, वाचायची आणि खूप रिसर्च करायची. काही किती कितीतरी तास मी रिसर्च करायची, कुठे आहे कॉलेजेस, कुठे आहे असलं शिक्षण मला मिळणार. आणि मला कारमध्ये लहानपणापासून इंटरेस्ट असल्यामुळे आणि मला कलेमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे माझा हा विचार होता की काहीतरी कार डिझायनिंग म्हणून काहीतरी असावं, अशी एखादी फील्ड असणार आणि त्याच्यामध्ये मी शिक्षण करावं किंवा त्याच्यामध्ये कुठला तरी कोर्स करावा, अशी माझी इच्छा होती. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी हा जो रिसर्च करत होती, तेव्हा मला एक कॉलेज भेटलं जे इंडियाच्या बाहेर होतं. आणि तिथे लँग्वेज वेगळ्या होत्या, म्हणजे इंडियाच्या बाहेर असल्यामुळे, भारताच्या बाहेर असल्यामुळे तिथली जी भाषा होती ती वेगळी होती. पण मी प्रयत्न केला आणि त्यांच्या वेबसाईटवर जे सुद्धा त्यांचा ईमेल होता, त्यांचे कॉन्टॅक्ट होते, मी त्यांना फोन करून विचारपूस करायची. आणि आणि भाषा जरी वेगळी होती त्या कॉलेजेसची, पण ते मात्र इंग्लिशमध्ये बोलायचे. तर मी आपलं जसं मला जमत होतं इंग्लिश, त्या इंग्लिशमध्ये मी त्यांच्यासोबत बोलायची. आणि पूर्णपणे मी त्याच्यामधून माहिती काढली की कसं करायचं असते, कुठले कुठले कोर्सेस असतात आणि कुठल्या कोर्सेसमध्ये मी कार डिझायनिंग हा कोर्समध्ये मी माझं शिक्षण करू शकते. ह्या सगळ्या गोष्टींची मी माहिती काढली. आणि एक कॉलेज होतं इटलीमध्ये होतं, तर तिथे मी विचारपूस केली. त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट केला आणि त्यांनी मला सगळी माहिती सांगितली. मी सगळी माहिती काढली, सगळी मी प्रोसिजर कसं असतं, कसं ऍप्लिकेशन करायचं असतं, तिथे तुम्ही काय काय डॉक्युमेंट सबमिट करायला पाहिजे, ऑनलाईन कसे डॉक्युमेंट सबमिट करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. आणि मी तिथे माझी कलेमध्ये आवड आधीपासून होती आणि मी कलेत खूप छान होती. माझं ड्रॉइंगही खूप आधीपासून चांगलं होतं. तर ही कला मी कधीही सोडली नाही. मी त्याच्यावर सतत काही ना काही आपलं इतर म्हणजे वेळेत माझं स्कूलचं म्हणा, कॉलेजच्या वेळेच्या बाहेर मी त्याची प्रॅक्टिस करत राहायची. म्हणून त्या मार्गाने ती कशी माझी एक ती प्रॅक्टिसमुळे माझी म्हणजे ती कला एक ती इम्प्रूव्ह होत गेली. आणि तेव्हा त्यांनी मला ही सगळी माहिती सांगितली आणि त्यांनी म्हटलं की तू ऍप्लिकेशन कर. तर मी ऍप्लिकेशन केलं आणि त्यांनी जसं सांगितलं सगळं त्याच्या हिशोबानेच मी ऍप्लिकेशन केलं. आणि तिथे माझी ऍडमिशन झाली. आणि मी कार डिझाईन मध्ये डिप्लोमाची तिथे ऍडमिशन केली. तिथे ते लोक डिप्लोमा कोर्स देत होते आणि त्याच्यात मी ऍडमिशन केली. कार डिझायनिंग डिप्लोमा हा कोर्स होता तिथे. आणि 1 वर्षाचा कोर्स होता तो. आणि त्यावेळेस माझ्या आई वडिलांना एकुलती एकच मुलगी आहे. आणि माझ्या आई वडिलांचा नकार होता की म्हणजे त्यांचे ते लोक, माझे आई वडील घाबरले होते जरा, की बाहेर कसं काय पाठवायचं हिला, ते शिक्षणासाठी कसं काय पाठवणार. पण माझ्या आईनी आणि माझ्या आजीनी हिंमत केली आणि दोघींनीही मला हिमतीने मला बाहेर शिक्षणाला पाठवलं. मी 1 वर्षाचा तो डिप्लोमा कोर्स केला. त्याच्यानंतर मग मी आली आणि तिथे ऍप्लिकेशन मॅडम स्टार्ट. मी डिप्लोमा कोर्समध्ये ऍडमिशन घेतली. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर विजासाठी कसं अप्लाय करायचं, कारण की आता भारताच्या बाहेर जायचं म्हटलं तर विजा काढायचा असतो. आणि विजा काढायसाठी काय प्रोसिजर करावे लागतात, कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे असतात, कुठले कागदपत्र पाहिजे असतात, कसे ते कागदपत्र काढायचे असतात, ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती मी नेटवर सर्च करून त्या मॅडमला विचारून ही सगळी इन्फॉर्मेशन मी काढली आणि त्याच्या हिशोबाने मी अप्लाय केलं. आणि तिथे जायचं म्हटलं की एक नवीन देश म्हटलं की खूपशे प्रॉब्लेम्स असतात. भाषा वेगळी होते,
इटलीची. इटलीमध्ये मराठी किंवा हिंदी समजत नव्हती लोकांना. तिथे माझ्या शाळेत इंग्लिश बोलायचे, पण मी डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतली आणि डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेताना मला जी सुद्धा डॉक्युमेंटेशनची किंवा ॲप्लिकेशनची गरज होती ती सगळं मी रिसर्च केलं आणि तिथे विचारपूस करून मी तसं तसं करत गेले आणि माझी ॲडमिशन झाली. ॲडमिशन झाल्यानंतर माझ्या आईवडिलांना हाच प्रश्न आला होता की इटलीला पाठवणार तर कसं पाठवणार, आणि मुलगी असून हिला कधी घराच्या बाहेर आम्ही पाठवलं नाही. नागपूरमध्येच राहिलेली आहे, तर हिला एवढा लांब पाठवणे म्हणजे माझे आई वडील दोघेही घाबरले होते. आणि माझ्या आई वडिलांचं ॲक्च्युली इच्छा नव्हती, पण माझी आजी जी होती, माझी आजी खूप डेअरिंग करायची प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि माझ्या आजीनी माझ्या आईला हिंमत दिली की तू काही काळजी नको करू, हिला पाठव म्हणे तू तिकडे आणि हिला काहीतरी करू दे, अशी माझ्या आजीची इच्छा होती. आणि त्याच गोष्टीने तिने हिंमत दिली माझ्या आईला आणि म्हणून मग मी तिकडे ॲडमिशन माझी जेव्हा झाली तेव्हा मी पुढचं प्रोसिजर करू शकली. आणि माझ्या आईनी सगळा खर्च केला त्या कोर्सचा आणि तो फायनान्शियल सपोर्ट माझ्या आईने मला दिला, म्हणून मी तिकडे त्या कोर्ससाठी मी ॲडमिशन करू शकले. त्या कोर्ससाठी ॲडमिशन केल्यानंतर मला इटलीमध्ये जायसाठी मला विजा पाहिजे होता, तर विजाचं सगळं प्रोसिजर मी स्वतःहून केलं. मी कुठल्या एजंटकडे गेली नाही किंवा कुठल्या तिसऱ्या व्यक्तीकडे गेली नाही की ज्यांना विचारणार म्हणून, हे मला माहिती नाही कसं करतात. जी पण इन्फॉर्मेशन दिली होती सगळी ऑनलाईन असते अवेलेबल, आजकाल सगळीकडेच असते. आणि त्या इन्फॉर्मेशनला पूर्णपणे वाचून मी सगळं प्रोसिजर तसं केलं. मी तिथल्या त्या मॅडमला प्रत्येक प्रश्न विचारायची की विजासाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर कसं, कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी स्वतःहूनच केल्या. आणि तिथे विजासाठी मी ॲप्लिकेशन केलं आणि विजा मला भेटला इटलीला जायचा. इटलीला गेल्यानंतर तो कोर्स जेव्हा मी अप्लाय केला होता त्या कोर्ससाठी अप्लाय केल्यानंतर माझी जेव्हा ॲडमिशन झाली काही दिवसातच तो कोर्स सुरू होणार होता आणि मला लगेच जावं लागलं, म्हणून मी इटालियन भाषा शिकू नाही शकली. आणि इटलीमध्ये इटालियन भाषाच बोलतात, तिथे मराठी किंवा हिंदी बोलत नाही. तर नवीन ठिकाणी नवीन भाषेच्या लोकांसोबत राहणे आणि नवीन वातावरणात राहणे आणि नवीन राहणीमान कसं असतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ॲडजस्ट करून घेणे, या गोष्टीचा मला त्रास झाला, पण मी केलं. कारण की माझा एकच फोकस होता आणि एकच इच्छा होती माझ्या मनात की हा मला कोर्स करायचा आहे. आणि या कोर्समध्ये ऑल ओव्हर म्हणजे जगात मुली फार कमी आहेत, म्हणजे इंडियामध्येच नाही तर पूर्ण जगात या कोर्समध्ये मुली फार कमी आहेत. आणि फारशा मुली या कोर्समध्ये पुढे सुद्धा जात नाही. त्यांनी शिक्षण सुद्धा केलं तर इतकं जास्त त्या पुढे जाऊ नाही शकत किंवा मध्ये सोडून देतात, त्या पूर्ण डिग्री कंप्लीट करत नाही. खूपसे स्टुडंट सुद्धा या शिक्षणामध्ये डिग्री कंप्लीट करत नाही, मध्येच शिक्षण सोडून देतात, कारण की हा जो कोर्स आहे तो खूप कठीण आहे आणि त्याच्यासाठी खूप मेहनत लागते आणि जिद्द पाहिजे असते. तर म्हणून माझ्या मनात तीच एक इच्छा होती आणि तोच एक धैर्य होता आणि त्या हिशोबाने मी हा कोर्स तिथे इटलीमध्ये केला आणि मग मी आली भारतात मी वापस आली. तो कोर्स करताना मला म्हणजे एक गोष्ट समजली की आपण प्रयत्न केला तर आपण कुठेही जाऊ शकतो आणि प्रयत्न जर का तुमच्यात इच्छाशक्ती असणार तर तुम्हाला असे व्यक्ती मिळणार की जे तुम्हाला त्या मार्गात पूर्ण मध्ये मदत करणार. फक्त इतकाच प्रॉब्लेम आहे की आपण लोकांकडे जाऊन त्या मदतीसाठी आपण विचारत नाही, म्हणजे त्यांना प्रश्न विचारत नाही किंवा मला मदत पाहिजे आपण असं म्हणत नाही, कारण की आपल्याला भीती वाटते, आपल्याला असं वाटते की कोण मदत करणार, कोणी नाही म्हटलं तर काय विचार करणार, म्हणजे लोक काय विचार करणार.
ह्या सगळ्या गोष्टींनी आपण मागे पडतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या गोष्टींना कडे लक्ष न देता मी पुढे गेले. मी लोकांना मदतीसाठी हात मागितला आणि लोकांनी मदत सुद्धा केली. मला खूपसे असे लोक भेटलेत त्या कोर्सवरही. माझे एक सर होते, फसिनी नाव होतं त्यांचं, इटालियन नाव आहे त्यांचं आणि म्हातारेचे होते. ते इतकं छान शिकवायचे आणि बाकीचे जे दुसरे टीचर्स होते ते इतके काही चांगले नव्हते. आणि आता मी असं काही एक्सपेक्ट नाही करत की प्रत्येकच व्यक्ती चांगला असणार, पण तुम्हाला कोणी ना कोणी चांगला असा व्यक्ती मिळणार की जो तुम्हाला त्या मार्गात मदत करणार. आपल्याला फक्त अशा व्यक्तींना शोधायचं आहे की जे आपल्याला मदत करू शकणार, आपल्याला पुढे जायला मदत करू शकणार, आपल्याला आपल्यात ती क्षमता बघणार की आपण पुढे जाऊ शकतो. हा कोर्स मी म्हणजे हा कोर्स करताना तेव्हा ती गोष्ट मला लक्षात आली आणि त्याच्यानंतर तो कोर्स कंप्लीट केल्यानंतर मी जेव्हा भारतात आली तेव्हा मी डिग्रीसाठी अप्लाय केला, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, मास्टर्ससाठी. तर मास्टर्ससाठी अप्लाय करताना मी सेम प्रोसिजर फॉलो केलं. मी लोकांना ऑनलाईन लिंक्डइन म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यावर मी माझा प्रोफाईल बनवला. मी जे सुद्धा डिझायनिंगमध्ये आहेत, या कोर्समध्ये जे लोक आहेत अशा लोकांना मी शोधून काढलं आणि त्यांना मी डायरेक्ट मेसेज करत होती की मला या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. हा डिग्री कोर्स मी कुठे कमी पैशात करू शकणार आणि कुठे माझी ॲडमिशन होऊ शकणार, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी विचारायची आणि त्यांना मेसेज करायची. खूपशे लोक मला रिप्लाय नव्हते करत आणि खूपशे लोक काही थोडं वेगळ्या भाषेत रिप्लाय करत होते. पण मी फक्त त्याच गोष्टींकडे त्याच लोकांकडे लक्ष देत होती जे चांगल्यापणाने मला उत्तर द्यायचे आणि माझी मदत करायला तयार होते. तर मी पूर्ण इन्फॉर्मेशन काढली आणि मी ॲप्लिकेशन केलं. जगातले जेही डिझाईन विद्यालय होते, युनिव्हर्सिटीज होत्या, तिथे मी ॲप्लिकेशन केलं आणि इंग्लंडमध्ये एक आर्ट स्कूल आहे, रॉयल कॉलेज ऑफ आर्ट म्हणून. ते जगातील सगळ्यात उच्च स्तरीयचं कॉलेज आहे डिझायनिंगसाठी, आर्टसाठी. तिथे मी ॲप्लिकेशन केलं आणि तिथे माझी ॲडमिशन झाली. माझ्या ॲडमिशनसाठी मी जे ॲप्लिकेशन केलं होतं त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांच्या वेबसाईटवर दिली होती. ती सगळी मी इन्फॉर्मेशन वाचली, त्याच्या हिशोबाने मी ॲप्लिकेशन केलं. सगळे डॉक्युमेंट्स तिथे ऑनलाईन मी त्या वेबसाईटवर टाकले होते आणि त्यांचा मला कॉल आला, माझा इंटरव्ह्यू घेतला आणि तो सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून माझा इंटरव्ह्यू घेतला. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये माझा तो इंटरव्ह्यू 2 तास चालला, नियर अबाउट 2 तास इंटरव्ह्यू झाला. त्यांनी मला खूपसे प्रश्न विचारले, तू इटलीमध्ये कोर्स केला, काय शिकली, कसं होतं तिथचं वातावरण, आणि माझ्या प्रोजेक्टबद्दल विचारलं की हा प्रोजेक्ट तू कसा केला. आणि त्यांनी मला 3 दिवसाचा पुन्हा एक 4 दिवसाचा एक प्रोजेक्ट दिला होता की मला जो 4 दिवसात प्रोजेक्ट करून तिथे पुन्हा सबमिट करायचा होता. हे सुद्धा सगळं ॲडमिशनसाठीच होतं. ते ॲडमिशनच्या ॲप्लिकेशन च्या खालीच यायचं हे सगळं. तर तो प्रोजेक्ट मी सबमिट केला आणि त्याच्यानंतर माझी तिथे ॲडमिशन झाली. पण तिथे फीस खूप जास्त असल्यामुळे मी तिथे ॲडमिशन घेऊ नाही शकली. रॉयल कॉलेज ऑफ आर्ट हे जगातील नंबर 1 कॉलेज होतं, पण लंडनला आहे ते कॉलेज. पण मी तिथे ॲडमिशन त्या कारणास्तव घेऊ नाही शकली. मी इंग्लंडमध्येच दुसऱ्या कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन घेतली होती, तिथे माझी ॲडमिशन झाली आणि तिथे फीस जरा कमी असल्यामुळे ह्याच्या कम्पॅरेटिव्हली रॉयल कॉलेज ऑफ आर्टच्या तिथे मी ॲडमिशन घेतली आणि तिथे मी मास्टर्ससाठी ॲडमिशन घेतली आणि मग तिथे मी मास्टर्स करायला गेली. आणि मास्टर्स करायला जायच्या आधी जो सुद्धा विजाचं प्रोसिजर होतं, जे डॉक्युमेंटेशनचं काम होतं, जे ॲप्लिकेशनचं काम होतं, ते सगळं मी एकतर लोकांच्या मदतीने किंवा इंटरनेटच्या मदतीने मी
ह्या सगळ्या गोष्टी मी करू शकले. आणि तिथे मास्टर्समध्ये तिथे ॲडमिशन केल्यानंतर आणि जेव्हा मी तिथे इंग्लंडमध्ये मी मास्टर्स कोर्ससाठी जेव्हा मी तिथे गेली, तेव्हा तिथे मला वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागला. तिथे माझ्याजवळ मी फक्त 1च वर्षाचा डिझाईन कोर्स केला होता. म्हणून माझा जो अ, माझी जी म्हणजे काय म्हणतात त्याला इन्फॉर्मेशन होती, माझा जो एक्सपिरियन्स होता तो कमी होता. माझे जे बाकीचे जे क्लासमेट्स होते, माझ्या वर्गातले जे मुलं होते त्यांच्या कम्पॅरेटिव्हली. तर मी मागे पडायची आणि मला खूप जास्त त्रास गेला, कारण की मला समजत नव्हतं की ह्याच्यानंतर काय करायचं आहे. तिथे सबमिशनच्या तिथे जेही आम्हाला असाइनमेंट द्यायचे, जेही आम्हाला प्रोजेक्ट द्यायचे, तिथे आम्हाला सगळं ऑनलाईन सबमिट करावं लागत होतं. एक टायमर दिलेला असतो तुमच्या प्रोफाईलमध्ये, टायमर असतो, त्या टायमरच्या आत तुम्हाला सबमिशन करावं लागत होतं आणि तो टायमर बरोबर त्याच वेळेवर सायंकाळी 7ला म्हटलं तर 7लाच संपायचा आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही सबमिट करायला गेले तर पूर्ण ते ब्लॉक होऊन जायचं आणि तुम्ही तुमचं असाइनमेंट सबमिट नव्हते करू शकत. ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मला कळत नव्हत्या. तर तिथे मी लोकांना विचारायची आणि माझ्या क्लासमध्ये फक्त 7 लोक होते, कारण की ही फील्ड फार कमी लोकांना माहिती आहे आणि ही फील्ड मुलं जास्त जातात ह्याच्यामध्ये आणि मुली फार कमी आहेत. आता सुद्धा फार कमी मुली आहेत या फील्डमध्ये, ज्या ॲक्च्युअलमध्ये जॉब करत आहेत इंडस्ट्रीमध्ये. तर मला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास गेला. तिथे 2च मुली होत्या माझ्या क्लासमध्ये आणि माझ्या क्लासमध्ये फक्त 7 स्टुडंट होते. तर आम्ही 7मधून आम्ही 2 मुली होतो आणि आम्ही 2 मुली असल्यामुळे बाकीचे सगळे जे मुलं होते त्यांच्यामध्ये फार कॉम्पिटिशन राहायची की कोण सगळ्यात चांगलं जास्त परफॉर्म करणार म्हणून. आणि त्यांच्यामध्ये ही सुद्धा एक इच्छा होती की मी दुसऱ्या माझ्या क्लासच्या मुलांना मदत करू शकत नाही, कारण की हे माझ्या पुढे जाणार म्हणून. हा जो सगळा जो एक ॲटिट्यूडचा जो हा प्रॉब्लेम होता तिथे, त्या सगळ्या वातावरणात तुम्ही शिकू नाही शकत अशा वातावरणात. पण मी माझ्या सरांकडे जाऊन काही दुसऱ्या लोकांशी सोबत बोलून मी तेच सुरू केलं की म्हणजे ऑनलाईन मग मी जे दुसऱ्या कॉलेजेसमध्ये होते त्यांच्याशी मदत मागायला लागली. अशा माध्यमातून मला काही काही लोक मिळत गेले की जे मला हळूहळू मदत करू लागले आणि मी हा कोर्स म्हणजे कंप्लीट करू शकले. आणि माझा जो फायनल कोर्स होता, डिग्री कोर्सचा जो प्रोजेक्ट असतो तो मेन थिसिस प्रोजेक्ट असतो आणि त्याच्या बेसिसवरती तुम्हाला डिग्री मिळणार की नाही हे डिसाईड होत असतं. माझ्या क्लासमध्ये 7 मुलं होते आणि 7 मुलांपैकी 4 लोक फेल झाले त्या डिग्री कोर्सच्या प्रोजेक्टमध्ये आणि आम्ही फक्त 3 लोक पास झाले आणि त्याच्यामधली मी एक व्यक्ती होती. आणि ह्या गोष्टीचा मला गर्व आहे की मी खूप प्रयत्न केले. मला 3-4 महिने मी सतत झोपली नाही आणि नुसतं त्या प्रोजेक्टच्या मागे होती. तो प्रोजेक्ट कसा करायचा आणि कसं माझं सबमिशन करायचं. हा प्रोजेक्ट पूर्ण जो थिसिस प्रोजेक्ट होता तो 1-2 महिन्याचा प्रोजेक्ट नव्हता, त्याला 7-8 महिने लागतात आणि तो ॲक्च्युअलमध्ये पूर्ण प्रोजेक्ट सबमिशन करायला त्याला 2 महिने पाहिजे असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जी मला मदत मिळाली आणि जसा मला मार्ग भेटत गेला तर मी त्या गोष्टींची मदत घेऊन तो मी माझा प्रोजेक्टसुद्धा सबमिट करू शकली आणि मला डिग्रीसुद्धा मिळाली. आणि ती डिग्री मी सक्सेसफुली कंप्लीट करून मी इंडियामध्ये वापस आली आणि मला डिग्री कागद मला नोव्हेंबर महिन्यात मला माझ्या युनिव्हर्सिटीने तो डिग्री कागद मला पोस्ट थ्रू पाठवला. सर्टिफिकेट पाठवलं मला पोस्ट थ्रू आणि मला पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये डिग्री भेटली. सांगण्याचा ही माझी जी स्टोरी आहे ह्याच्यामधून मला फक्त एकच सांगायचं आहे की आजकाल असं राहिलेलं नाही की तुम्हाला फक्त इंजिनिअरिंगच करायला पाहिजे किंवा डॉक्टरच करायला पाहिजे किंवा तुम्ही MPSCकडेच जाऊ शकता, UPSCकडेच जाऊ शकता.
तुम्ही आजकाल कुठल्याही फील्डमध्ये जाऊ शकता. तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे तुम्ही त्याच्यात जाऊ शकता. आणि इंटरनेट ही इतकं जास्त पॉवरफुल टूल आहे की तुम्ही इंटरनेटचा योग्य प्रमाणे वापर केला तर तुम्हाला भारतात काय, तुम्हाला भारताच्या बाहेर सुद्धा जाता येणार. आणि भारताच्या बाहेर जर का तुम्हाला शिक्षण करायचं असेल तर STला स्कॉलरशिप असते. ती स्कॉलरशिपचा तुम्ही पूर्णपणे यूज करून तुम्हाला एज्युकेशन साठी तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळू शकते आणि तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम्ही बाहेर शिक्षण करायला जाऊ शकता. पण फक्त एकच आहे की लोक इंटरनेटचा वापर गेम खेळायला किंवा व्हिडिओज बघायला किंवा मूव्हीज बघायला किंवा पिक्चर बघायला ह्या सगळ्या गोष्टींसाठी करतात आजकाल. किंवा टिकटॉकचे म्हणा, यूट्यूबचे व्हिडिओज म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींसाठी करतात. पण इंटरनेटचा वापर तुम्ही जर का केला तर तुम्ही कुठेही जाऊ शकता आजकाल. नुसतंच भारतापर्यंत तुम्ही सीमित राहिलेले नाही आहे. तुम्ही दुसऱ्या देशाच्या लोकांसोबत तुम्ही बोलू शकता. तुम्ही त्यांच्यासोबत बोलून त्यांच्याकडून मदत घेऊ शकता. आणि तुम्हाला तुमच्यात जर का इच्छा असणार तर तुम्ही कुठेही जाऊ शकता. फक्त तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे. तुमची इच्छाशक्ती तितकी घट्ट पाहिजे की तुमच्यात करायची आणि तुमच्यात काहीतरी करून दाखवायची एक जिद्द पाहिजे. तर तुम्ही कुठेही जाऊ शकता. आणि मास्टर्स जेव्हा मी केलं, म्हणजे माझं मास्टर्स डिग्री झालं, माझा जो थिसिस प्रोजेक्ट होता तो थिसिस प्रोजेक्ट ॲक्च्युली माझे जे कोर्स लीडर होते, इथले जे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्यांना आमिर मेहमूद, त्यांना तो प्रोजेक्ट आवडला आणि त्यांनी तो प्रोजेक्टचा जो पोस्टर आम्ही जो सबमिट केला होता ॲज अ प्रोजेक्ट सबमिशन म्हणून, तो पोस्टर कोवेंट्री युनिव्हर्सिटीमध्ये लावलेला आहे. आर्ट्स अँड ह्युमॅनिटीजच्या बिल्डिंगमध्ये माझा तो प्रोजेक्ट आतासुद्धा लावलेला आहे. आणि तो प्रोजेक्ट माझ्या सरांना खूप आवडला आणि त्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स पण केलं की एवढ्या सगळ्या प्रॉब्लेममधून म्हणजे तू हे सगळं करू शकली आणि तू इथे आली आणि तू हा कोर्स केला आणि इतका कठीण कोर्स तू करू शकली. तर त्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स केलं आणि त्यांना खूप गर्व वाटत होता की माझी ही स्टुडंट आहे आणि हिने हा कोर्स कंप्लीट केला. तर मला खूप चांगलं वाटलं आणि याच्यासोबतच माझं इन्फॉर्मेशन संपते. धन्यवाद. ओके, धन्यवाद प्राजक्ता भोसले मॅडम. आपण खरोखरच अतिशय प्रेरणादायी आपला प्रवास आमच्या विद्यार्थ्यांसाठी ठरणार आहे. कारण जिथे विद्यार्थी मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी गावापासून दूर पाठवण्याची जी एक प्रवृत्ती आहे, पण आपण केवळ जिल्ह्यातच नाही तर एकदम इटली आणि लंडनसारख्या, इंग्लंडसारख्या विदेशामध्ये जाऊन आपण डिप्लोमा कार डिझाईन आणि MEIN ॲटोमॅटिव्ह कार डिझाईनमध्ये केलात आणि आपण स्वतः विजासाठी प्रयत्न केला. नेमकं डिप्लोमानंतर PG करायसाठी काय काय करावं लागते हे स्वतः आपण सर्च केलात आणि सर्च केलं नाही तर ते प्रत्यक्ष अंमलात आणलं. आणि हे खरोखरच तुमच्या आईवडिलांचे पण मला इथे आभार मानावंसं वाटते की मुलगी असूनही आपण मुलींना विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं, तिला कुठलीही आडकाठी न आणता. हे खरोखरच आपल्या सर्व विद्यार्थिनींसाठी प्राजक्ता मॅडमचे जे मनोगत आहेत हे अतिशय प्रेरणादायी आहे. मी अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो.